पहिल्याच भेटीत मालकाची माझ्यावर एवढी नजर जडेल हे मला माहीत नव्हतं. मालकाला मी एक सभ्य व्यक्ती समजत होते, पण जेव्हा त्यांनी कामाच्या बहाण्याने मला त्याच्या पार्लरमध्ये बोलावलं तेव्हा त्यांचा खरा चेहरा माझ्यासमोर आला. त्या 60 वर्षाच्या मालकाने तर त्याच्या पार्लरच्या स्पा रूममध्येच माझं लग्न होऊन 3 वर्ष झाले होते, तरीही घरातली परिस्थिती तीच ती होती. 3 वर्षानंतर माझ्या नवऱ्याने मला थोडा सुधार दिसू लागला. त्याने नुकतेच एका मोठ्या साहेबांकडे ड्रायव्हरचं काम सुरू केलं होतं. यावेळी त्याला चांगला पगारही मिळत होता, पण चांगला पगार मिळूनही माझा नवरा ते पैसे नको त्या व्यसनात घालत होता. तो मलाही बाहेर कामाला जाऊ देत नसे. मी नेहमी माझ्या आईला कोसत असायचे की तिने माझं लग्न अशा माणसासोबत का लावलं. आई ही धुणी भांड्याची कामं करायची. तिने तिच्या परिस्थितीनुसार माझं लग्नही अशाच गरीब घरात लावलं होतं. असो, प्रशांत 2 वेळेचं अन्न मला पोटभर आणून देत होता. आता नुकताच माझा नवरा एका चांगल्या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून कामाला लागला होता. त्याला कामावर जाऊन 15 दिवस झाले होते. 15 दिवसातच प्रशांतने 7,000 रुपये कमाई केली होती. त्याच्या कामाच्या 15 दिवसानंतर त्याचे मालक आमच्या घरी आले होते. एवढे मोठे साहेब असूनही ते आमच्या घरात अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे खाली जमिनीवर बसले होते. त्या मालकाची माणुसकी तर पहिल्या भेटीतच मला दिसली होती. त्या दिवशी मालक आमच्या घरी आले तेव्हा मी अगदी साधारण साडीमध्ये होते. ते अचानक घरी आल्यामुळे मी स्वतःचा अवतारही ठीक करू शकले नव्हते. मालक त्यांच्या घरी जायला निघाले तेव्हा माझ्या नवऱ्याने मला त्यांचा आशीर्वाद घ्यायला सांगितला. मालक 60 वर्षाचे होते. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांच्या जवळ गेले तर मालकाने मला त्यांचे पाय पडू दिले नाही. त्यांनी माझी गळाभेट घेतली होती. ते सगळं काही मालकांसाठी नॉर्मल असेल, पण मला तर त्या गोष्टी थोड्या विचित्र वाटल्या होत्या. असो, काहीच वेळात माझा नवरा त्यांच्या मालकाच्या गाडीवर कामाला निघून गेला. रात्री प्रशांत 8 वाजता घरी आला. आजही तो ड्रिंक करून आला होता. जे 7,000 रुपये त्यांनी 15 दिवसात कमवले होते त्यातील 500 रुपये तर तो एका दिवसात खर्च करून आला होता. आमच्यासारख्या गरीब लोकांसाठी 500 रुपयेच फार होते. प्रशांतसोबत काटकसर करून करून 2 वर्ष मी कसेबसे काढले होते. आता हेच माझं नशीब असावं असं म्हणून मी माझा संसार करत होते, पण मालकाची माझ्यावर नजर पडली होती. म्हणजे माझं नशीब मालक लवकरच उजळणार होते याची मला जराही कल्पना नव्हती. असंच दुसऱ्या दिवशी प्रशांतला त्याच्या मालकाचा तासभर आधी कॉल आला. तो कामासाठी पळतच निघाला होता. आज तर तो त्याचा डब्बाही विसरला होता. दुपारच्या वेळी मी प्रशांतला डब्बा द्यायला गेले. त्याने मला त्याच्या मालकाच्या पार्लरचं नाव सांगितलं होतं. तिथे मी पोचले. ते खूप मोठं पार्लर होतं. तिथे मेकअप करायला आलेल्या महिलांना पाहून मी त्यांच्याकडे एकसारखी बघतच राहिले होते. कुठे मी अगदी गरीब घरातली साधारण कळकट मळकट साडी घालून आणि कुठे त्या हायफाय महिला. हातात नवऱ्याचा डबा घेऊन एका साईडला उभी राहून मी प्रशांतला शोधत होते. तेव्हा माझ्याकडे तेथील एक कर्मचारी आला. तो म्हणाला, मॅडम, सध्या आपल्याकडे धमाकेदार ऑफर चालू आहेत. सांगा तुम्हाला काय करायचे. मी ततमम करू लागले. तेव्हाच मालक तिथे आले. ते म्हणाले, या माझ्या स्पेशल गेस्ट आहेत, यांच्याशी मी बोलतो. मालक माझ्या खांद्यावर हात ठेवून उभे राहिले. मी त्यांना प्रशांतबद्दल विचारपूस केली. त्यावरती म्हणाले, प्रशांत बाहेर गाडीत बसला असेल. मी त्याला फोन लावून बोलावतो. तोपर्यंत तू माझ्या केबिनमध्ये बस. मी मालकाच्या केबिनकडे जाण्यासाठी 2 पावले पुढे टाकलेच होते. तोच प्रशांत तिथे आला. त्याने मला आवाज दिला व तो मला तिथून घेऊन गेला. मागापासून मालकाचा हात माझ्या खांद्यावर होता. मला तर ते ठीक वाटत नव्हतं, पण त्यांच्या स्टाफसमोर मी त्यांचा हात झटकू शकत नव्हते. माझ्या तसं वागण्यामुळे प्रशांतची नोकरी जाऊ शकली असती. तेव्हा प्रशांतने माझ्या हातून टिफिन घेतला व मला घरी जायला सांगितलं. संध्याकाळी घरी आल्यावर प्रशांत मला म्हणाला की तुला पार्लरमध्ये येण्याची काय गरज होती. एक वेळ जेवण केलं नसतं तर मला काही झालं नसतं. मी तर नवऱ्याच्या काळजीपोटी त्यांचा डबा घेऊन गेले होते. वरून मलाच तो नको नको ते बोलत होता. त्यावेळी माझं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. माझं लक्ष तर माझ्या डोक्यात सुरू असलेल्या विचारांकडे होतं.
त्या महिलांचे ज्यांना मी पार्लरमध्ये अगदी टापटीपपणे पाहिलं होतं. माझे कधी एवढे श्रीमंतीचे दिवस येतील हाच विचार मी करत होते. बघता बघता प्रशांतला त्याच्या नवीन कामावर महिना झाला होता. महिन्याचा त्याला 15,000 रुपये पगार मिळाला होता. 15,000 रुपयामधून त्याने माझ्या हातात फक्त 5,000 रुपये ठेवले होते. बाकी 10,000 तो त्याच्या व्यसनातच घालवणार हे मी समजले होते. मला तर प्रशांतचा आता पुरता कंटाळा आला होता. याला तर संसाराची कसलीच गोडी राहिली नव्हती. लग्नाला 3 वर्षे होऊनही मी यासाठीच मूल होऊ दिलं नव्हतं. दरवेळी मला जेव्हा दिवस राहायचे तेव्हा मी माझ्याकडे जमा असलेल्या पैशांनी प्रशांतच्या नकळत गर्भनिरोधक गोळ्या घेत असायचे. कारण मला अशा गरिबीमध्ये माझ्या मुलाला जन्माला घालायचं नव्हतं. जो माणूस त्याच्या बायकोला चांगलं आयुष्य देऊ शकत नव्हता तो त्याच्या मुलाचं आयुष्यही नरकच बनवेल हे मला ठाऊक होतं. म्हणून जे जसं चाललं होतं ते एकदम ठीक चाललं होतं. महिन्याभरानंतर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असा दिवस आला की मी पूर्ण दिवसभर प्रशांतसाठी चिंतेत होते. मी त्याची घरी येण्याची वाट बघत होते. पूर्ण 1 दिवस उलटला. प्रशांतचा फोनही लागत नव्हता ना तो घरी आला होता. त्याची वाट बघता बघता रात्रीचे 10 वाजले होते. 10 वाजता त्याचं पार्लर बंद होत असेल हे तर मला माहिती होतं. त्याच्या मालकाच्या घराचा पत्ताही मला माहीत नव्हता. रात्रभर मी प्रशांतच्या चिंतेतच होते. दुसऱ्या दिवशी सकाळच्या 10 वाजताच मी नवऱ्याच्या शोधात त्या पार्लरमध्ये जाऊ लागले. तोच माझ्या फोनवर प्रशांतचा फोन आला. तो म्हणाला की काल गडबडीतच मी मालकाच्या काही कामासाठी बाहेर शहरात गेलो होतो. फोन स्विच ऑफ झाल्यामुळे मी तुला फोन लावू शकलो नाही. प्रशांत म्हणाला की तो काही दिवसात परत येईल. त्याचा फोन झाल्यानंतर माझ्या मनाला शांती मिळाली होती. त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी आमच्या घराचा दरवाजा वाजला. आमच्या गरिबाच्या झोपडीत प्रशांतचे मालक आले होते. त्यांना पाहताच मी त्यांना घरात बोलावलं. त्यांच्यासाठी पाणी आणायला मी किचनमध्ये जात होते तोच मालकाने मला थांबवलं. ते म्हणाले, कावेरी मला चहा पाणी काही नकोय, मी इथे तुझ्याशी बोलायला आलोय. त्यांनी मला त्यांच्या शेजारी बसवलं व ते बोलू लागले. मालक म्हणाले, कावेरी मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं. कारण तुझ्यासारखी सुंदर मुलगी अशा माणसाचा संसार करत आहे हे पाहून मला तुझं फार कौतुक वाटलं होतं. ज्या दिवशी तू पार्लरमध्ये आली होतीस तेव्हा तुझी भिरभिरणारी नजर मला लक्षात आली होती. तू कशा प्रकारे तिथल्या हायफाय महिलांना बघत होतीस ते मी पाहिलं होतं. चांगले आयुष्य जगण्याची इच्छा कोणाची नसते. तुझीही तीच एक इच्छा दिसते. पण परिस्थितीपुढे व तुझ्या नवऱ्यापुढे तू काहीही करू शकत नाहीस हे मी बघू शकतोय. मालकाने तर माझ्या मनातील गोष्ट ओळखली होती. ओळखणारही कसे नाही, ते तर एवढे शिकलेले आणि अनुभवी होते. मालक म्हणाले, आता काही दिवस जोपर्यंत प्रशांत बाहेर शहरातून परत येत नाही तोपर्यंत मी तुला काम द्यायला तयार आहे. मालकाने मला त्यांच्या पार्लरमध्ये सफाई कामगार म्हणून काम दिले. त्याचे ते मला 15,000 रुपये महिना देणार होते. माझ्यासाठी 15,000 रुपये म्हणजे खूप होते. मीही 2 पैसे कमावले तर निदान आम्ही चांगल्या घरात राहू शकत होतो. हा विचार कधीही प्रशांतने केला नव्हता. पण आता त्याची मनमानी बाद झाली होती. लग्नाला 3 वर्षे झाले होते. आता मी त्याचं एकसुद्धा ऐकणार नव्हते. चालून आलेल्या संधीला मी गमावणार नव्हते. मी मालकाला काम करायला होकार दिला. त्या दिवशी ते मला त्यांच्या गाडीतच पार्लरमध्ये घेऊन गेले होते. तिथे जातात सफाई कर्मचाऱ्यांचे कपडे घालून मी काम करू लागले. मला 2 दिवस झाले होते. 2 दिवसानंतर मालकाने मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. ते म्हणाले, कावेरी तुझ्या सुंदरतेला सफाई कामगाराचं अजिबात शोभा देत नाही. जेव्हा तू मला ते काम करताना दिसत असतेस तेव्हा मला माझाच राग येतो की मी एवढ्या सुंदर मुलीला हे असलं काम लावलं. आज नंतर तू हे काम करायचं नाहीस. मालकाने 2 दिवसातच मला कामावरून काढलं असं मी समजले. त्यांच्या पुढे हात जोडून मला कामावर ठेवण्यासाठी मी विनवण्या करू लागले. तेव्हा ते म्हणाले, कावेरी तू किती ओव्हर थिंकिंग करतेस. माझं बोलणं पूर्णपणे ऐकून तर घे. आजपासून तुला सफाईचं काम करायची गरज नाही. आत्तापासून मी तुझ्या पगारात डबल वाढ करत आहे. 15,000च्या जागी आज नंतर तू महिन्याला 40,000 रुपये कमवशील. 40,000 रुपये ऐकून तर मी अगदी थक्क झाले होते. मोठमोठी स्वप्न मी बघू लागले होते. तेव्हा मालकाने मला सांगितले की तुला जास्त काम नसणार.
तुला फक्त आपल्या स्पा सेंटरमध्ये येणाऱ्या महिलांचे स्पा करावे लागेल. महिलांची स्पा करावा लागणार. पण मालक, मला तर स्पा काय असतो हेही माहीत नाही. मग मी ते काम कसं करू शकेल? त्यावर मालक म्हणाले, तू अगदी बेफिकीर राहा, मी तुला त्या सगळ्या गोष्टी शिकवतो. मालकाने मला एक ड्रेस घालायला दिला. तो ड्रेस उंचीला फारच कमी होता. मालकाने मला स्पा रूममध्ये बोलावलं. स्पा रूममध्ये जाताच मी पाहिलं, मालक तिथे पाठ मोरे होऊन झोपले होते. त्यांच्या कमरेवर त्यांनी रुमाल गुंडाळला होता. तिथे माझ्यासोबत एक मुलगाही आला होता. तो तिथलाच कर्मचारी होता. मालक म्हणाले, आता ज्या प्रकारे हा कर्मचारी माझी मसाज करेल ते तू व्यवस्थित लक्ष देऊन बघ. आजनंतर तुलाही हे सगळं काही करायचं आहे. मी मालकाच्या बोलण्यावर होकार भरला व लक्ष देऊन मसाजच्या स्टेप्स बघू लागले. मला वाटलं तिथे फक्त महिला येत असतील आणि मला महिलांनाच स्पा करावा लागेल. संध्याकाळी घरी जाण्याच्या वेळेत मालकाने मला थांबवलं. पार्लर बंद करायची वेळ झाली होती. बाकी सगळे कर्मचारी तेथून निघून गेले. मी एकटीच मालकासोबत तिथे थांबले होते. मालक म्हणाले, सकाळी तुला त्या कर्मचाऱ्याने जो काही मसाज शिकवला तो मला करून दाखव. जर आता तू अगदी परफेक्टपणे माझा मसाज केलास तरच मी समजेल की तू 40,000 रुपये पगार घेण्याच्या पात्र आहेस. मी मालकाची स्टेप बाय स्टेप मसाज करू लागले. माझा हात त्यांच्या पाठीवरून फिरत होता. तसं मालक विचित्र आवाज काढू लागले. मसाज होताच मालक म्हणाले, तू तुझ्या परीक्षेत अगदी 100% पास झाले आहेस. माझा हात पकडून ते माझ्या हाताचं चुंबन घेऊ लागले. त्यांचं वागणं मला आवडलं नव्हतं, पण मी त्यांना काही बोलू शकले नाही, कारण आता मी तिथे कामाला लागले होते. दुसऱ्या दिवशी मालकाने मला रात्रीच्या 8 वाजता कामाला बोलावलं. तेव्हा पार्लरमधील सगळे कर्मचारी आपापल्या घरी जायला निघाले होते. त्यांनी मला दिवसभर आराम देऊन रात्री कामासाठी का बोलावलं होतं ते काही मला समजत नव्हतं. मी मालकाला विचारलं तेव्हा ते म्हणाले, कावेरी, आजपासून तुझ्या कामाची वेळ रात्रीची असणार आहे, रात्री 8 ते 9. ते पुढे म्हणाले, आजपासून तुझी ब्युटी ट्रीटमेंट ही सुरू होणार. कसली ब्युटी ट्रीटमेंट? माझा प्रश्न ऐकताच मालक म्हणाले, कावेरी, तू दिसायला तर फार सुंदर आहेस, पण चूल फुंकून फुंकून तुझा रंग मला थोडा डल झालेला दिसतोय. तुझी सुंदरता उठून दिसत नाही. ती उठून दिसावी त्यामुळे मी तुझ्यासाठी महागातली पावडर मागवली आहे. ही पावडर घेताच काही दिवसांमध्येच तुझं रूप अगदी खुलून दिसेल आणि हीच तुझी ब्युटी ट्रीटमेंट आहे. ते एवढ्या मोठ्या पार्लरचे मालक होते. माझ्यापेक्षा त्यांना अनुभव जास्त होता. त्यांनी मला ती पावडर दिली. ती घेतल्यानंतर मला एक वेगळीच एनर्जी जाणवू लागली. मालक मला सांगू लागले की रात्री 8 वाजेनंतर आपल्याकडे काही स्पेशल क्लायंट येत असतात आणि आजपासून तू त्यांना हँडल करायचं आहे. मी मालकाचा प्रत्येक बोलण्यावर होकार भरत होते. त्यांनी मला त्यांच्या हाताने व्यवस्थित तयार केलं. काहीच वेळात तिथे काही क्लायंट आले. मी त्यांना स्पा सेंटरमध्ये मसाज देऊ लागले. अचानक काही वेळात मला माझ्या शरीराची काही ना काही हालचाल होताना जाणू लागली. मसाज करता करता मी मागे वळून पाहिलं तर माझ्या मागे मालक मला चिपकून उभे होते. तेव्हा माझ्यासोबत काय होत आहे मला काही समजत नव्हतं. हळूहळू मी गाढ झोपेत जाऊ लागले. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठले तेव्हा मी स्वतःला स्पा रूममध्ये पाहिलं. माझ्या अंगात रंगीबेरंगी ड्रेस होता, तोही फारच कमी उंचीचा. माझ्या अंगाला मला सर्वत्र तेल जाणवलं. मी दरवाजा उघडून बाहेर जाऊ लागले, पण तो दरवाजा बाहेरून लॉक होता. माझ्या आवाजाने मालकाने दरवाजा उघडला. ते मला म्हणाले, रात्री तू तुझं काम झाल्यावरही इथेच झोपली गेली होतीस. बहुतेक तू जरा जास्त थकली असशील. मी मालकाला म्हणाले, माझ्या अंगात हे असे कपडे कसे आले? त्यावर ते म्हणाले, तू तुझ्या हाताने हा ड्रेस घातला होतास. मला तर रात्रीचं काहीच आठवत नव्हतं. मी एवढ्या शॉर्ट ड्रेसमध्ये बाहेर जाऊ शकत नव्हते, कारण पार्लरमधील बरेचसे कर्मचारी कामावर आले असतील. मला असं पाहून ते काही वेगळंच समजले असते. मालकाच्या परमिशनने त्या रूममधील बाथरूममध्ये मी आंघोळीला गेले. आंघोळीला जाताच मी माझ्या शरीरावर सर्वत्र तेल पसरलेलं पाहिलं. बहुतेक रात्री मी त्या तेलाने भरलेल्या बेडवर झोपी गेले होते, म्हणून माझी अवस्थाच अशी झाली असावी. माझं आवरून मी घरी निघाले. घरी जाताच मी प्रशांतला फोन केला, पण तो तर माझा फोन उचलायला तयार नव्हता.
प्रशांतला बाहेरगावी जाऊन आता 4 दिवस झाले होते. मागच्या 4 दिवसात बरेच काही बदल झालेले होते. मालक मला रोजच रात्री 8 वाजता पार्लरमध्ये कामाला बोलवत असायचे. तिथे जाताच एखाद 2 व्यक्तीचा स्पा केल्यानंतर मी एवढी काय थकत होते हे मलाही समजत नव्हते. रात्री मी त्या स्पा सेंटरमध्ये झोपत असायचे. सकाळी उठताच मला माझ्या अंगावर सर्वत्र तेल दिसायचं. आता तर माझं अंग फार दुखू लागलं होतं. हळूहळू मला माझ्या अंगावर नको ते निशाण दिसू लागले होते. मालकाला माझ्या अंगावरील निशाणबद्दल काही विचारू शकत नव्हते, कारण त्या निशाणांचा आणि त्याचा काही संबंध नसेल असं मी समजत होते. आता तर 15 दिवस होत आले तरीही माझं व प्रशांतचं काहीच बोलणं झालं नव्हतं. मला त्यांची काळजी वाटू लागली होती. तो कसाही असला तरी माझा नवरा होता. मला माझ्या नवऱ्याची फारच आठवण येऊ लागली होती. मी मालकाला प्रशांतबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, प्रशांत तुला परत आल्यावर सरप्राईज देणार आहे, पण तुझा एवढा आग्रह पाहून मला तुला सत्यता सांगावी लागेलच. तुझ्या नवऱ्याचं सरप्राईज मला फोडावे लागेल. प्रशांतला मी चांगल्या कंपनीत नोकरीवर लावला आहे आणि महिन्याभरासाठीच तो तिथे ट्रेनिंगला गेला आहे. अधूनमधून माझं त्याच्याशी बोलणं होत असतं. तुझं मी त्यांच्याशी बोलणं करून देईल. मालकाने तर मला एक आनंदाची बातमी दिली होती. माझा व्यसनाधीन नवरा नोकरीला लागला होता आणि ती सगळी मालकाची मेहरबानी होती. त्या दिवशी सकाळी रोजप्रमाणे मी माझ्या घरी जायला निघाले. तसं तर रात्री 8 ते 9 1 तासच काम असायचं, पण रात्री मला स्पा सेंटरमध्ये झोपायची सवय लागली होती. रात्री मी तिथे झोपत असल्यामुळे ती माझी नाईट ड्युटी झाली होती. त्या दिवशी मी जशी स्पा सेंटरवरून बाहेर आले तसं मी रिक्षाची वाट पाहत रिक्षा स्टँडवर उभे होते. तिथे माझ्याकडे एक सुंदर तरुणी आली. ती मला म्हणाली, गेल्या काही दिवसांपासून मी तुम्हाला बघत आहे. तुमचं राहणीमानही फार बदललं आहे. माझी परिस्थिती ही फार नाजूक आहे. मलाही कामाची गरज आहे. तुम्ही पार्लरमध्ये चांगल्या पगारावर कामाला असाल. प्लीज माझ्याही नोकरीची शिफारस तुमच्या मालकांकडे करून बघा. मी गरिबीचे दिवस काढले होते आणि अजूनही मी गरिबीतच होते, म्हणून मला त्या मुलीची अडचण लगेच लक्षात आली. मी तिच्यासाठी मालकांकडे कामाची शिफारस करेल असं मी तिला प्रॉमिस केलं. त्यानंतर मी घरी जायला निघाले. आज रात्री 8 वाजता मी कामावर पोचले. मालकाने सांगण्याआधीच आज मी छान तयार झाले होते. आज काय माहीत का, पण मला मालकावर जरा जास्तच प्रेम आलं होतं. माझ्या व्यसनाधीन नवऱ्याला त्यांनी चांगल्या ठिकाणी नोकरीला लावलं होतं. माझ्यासारख्या अनाडी मुलीला त्यांनी पैसा कमवण्याची संधी दिली होती. मालकाचे उपकार मी कसे फेडावे हे मला समजत नव्हतं. रात्री मी तयार होऊन मालकासमोर येऊन उभे राहिले. त्यावेळी रोजप्रमाणे पार्लरमध्ये मालकासोबत मी एकटीच होते. मला तयार पाहून मालक माझ्यापुढे ती पावडर घेऊन आले. मी मालकाला म्हटले, आज मला कुठल्याही पावडरची गरज नाही. आज तर मला तुमच्या उपकाराची जास्त नाही, पण थोडीफार परतफेड करावीशी वाटत आहे. तुम्ही माझ्यासाठी व माझ्या नवऱ्यासाठी एवढं काही केलं आहे, म्हणून मी तुम्हाला खुश करण्याचा विचार केला आहे. पण ही गोष्ट फक्त आणि फक्त आपल्या दोघांमध्ये असायला हवी. चुकूनही तुम्ही हे सगळं प्रशांतला सांगता कामा नये. असं बोलून मी मालकाला मिठी मारली. मालक माझ्यासोबत वेळ घालू लागले. तोच तिथे क्लायंट आले. क्लायंट येताच मालक मला पावडर खायला सांगू लागले. मी त्यांना वारंवार ती पावडर खायला नकार देत होते, पण मालक म्हणाले, ही पावडर खाल्ल्याने तुझी सुंदरताही वाढेल आणि तुझ्या कामातही जोश वाढेल. त्यांचा पुढे मी जास्त काही बोलू शकले नाही. मी त्यांच्या हातून ती पावडर घेतली व मालकाला म्हटले, मी तर माझ्या मसाजने क्लायंटला खुश करेलच, पण क्लायंटला फ्रेश वाटावं याकरता आधी तुम्ही स्पा रूममध्ये जाऊन फ्रेशनर मारून या. माझं बोलणं ऐकून मालक लगेच स्पा रूममध्ये गेले. त्यानंतर मीही आत गेले. मी क्लायंटची मसाज करायला सुरुवात केली. तेव्हा तो माझ्यासोबत नको त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू लागला. रोजप्रमाणे तो आजही मला गुंगीत समजला होता. क्लायंटने त्याच्या मर्यादा ओलांडण्यास सुरुवात केली तेव्हा मी त्याच्या एक कानाखाली वाजवली. त्याच्या आवाजाने मालक आत पळत आले. मला शुद्धीत पाहून ते अगदी शॉक झाले होते. मालक म्हणाले, कावेरी तू आज शुद्धीवर कशी? तेव्हा मी त्यांना म्हटले, तुम्ही मला जी नशेची पावडर खायला देत होतात आज ती मी घेतली नाही, त्यामुळेच मी शुद्धीवर आहे.
माझं बोलणं ऐकून मला समजले होते की त्यांचे काळे धंदे माझ्यासमोर आले आहेत. त्यावर ते म्हणाले, तुला खरं समजलं असेल तरी मला काही फरक पडत नाही, कारण इथे आम्ही 2 पुरुष आणि तू एकटी महिला आहेस. असं म्हणून मालक माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांच्या सोबतीला तो नालायक कस्टमरही होता, जो की 50 वर्षाचा होता. ते दोघेही माझ्यासोबत नको त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू लागले. तोच तिथे माया पोलिसांना घेऊन पोचली होती. ही तीच माया होती जी दुपारी मला रिक्षा स्टँडवर भेटली होती. तिने मला मालकाची सगळी काही सत्यता सांगितली होती. 6 महिन्यांपूर्वी मायाची भेट त्या मालकासोबत झाली होती. मायाचा नवरा मालकाकडे माझ्या प्रशांतप्रमाणे ड्रायव्हरचं काम करत होता. मालकाने त्याच्या गोड बोलीने ज्या प्रकारे माझ्या घरात येणं जाणं सुरू केलं तसंच त्याने मायासोबत केलं होतं. तिच्या गरिबीचा फायदा उचलून त्याने तिला ही ब्युटी ट्रीटमेंट सांगून नशेची पावडर खायला दिली होती व तिच्याकडून त्याने नको नको ते काम करून घेतले होते. मालकाचं पार्लर हे दिसायला पार्लर दिसत होतं. त्या स्पा सेंटरमध्ये मालक देहविक्रीचा धंदा चालत होता आणि आता त्याने मलाही त्यात गुरफटलं होतं. ब्युटी ट्रीटमेंट सांगून तो मला नशेची पावडर देत असायचा. मागच्या कितीतरी रात्रीपासून माझ्यासोबत नको नको ते कृत्य करण्यात आले होते. मालकाच्या त्या धंद्याबद्दल प्रशांतला माहीत झालं तेव्हा त्याने मालकाला पोलिसात देण्याची धमकी दिली आणि त्यामुळेच मालकाने त्याला त्याच्या घराच्या गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं होतं. हे सगळं तो नालायक मालक पोलिसांसमोर कबुलला होता. वेळीच मायाची व माझी भेट झाली. तिच्यामुळेच मी माझ्या नवऱ्याची त्या नालायक मालकाच्या ताब्यातून सुटका करू शकले व स्वतःलाही मी त्याच्यापासून वाचवलं होतं. माझ्यासोबत घडलेला सगळा प्रकार मी प्रशांतला सांगितला. प्रशांतला माझ्याबद्दल खूप वाईट वाटलं होतं. तो म्हणाला, कावेरी, मी आधीच तुला घरातील व्यवहार सांगितले असते तर तू पैसे कमवण्यासाठी बाहेर पडली नसतीस. हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे. त्या दिवशी मला समजलं की प्रशांत त्याचा अर्धा पगार सेव्हिंग करत होता. त्याने मला सांगितलं की आपल्या लग्नाला 3 वर्ष होऊनही आपल्याला मूल बाळ होत नव्हतं. त्याच्या टेन्शनमध्ये तो व्यसनाधीन झाला होता. तो आमच्या संसारासाठी व पुढच्या भविष्यासाठी काही पैसा बाजूला काढत होता, पण याबद्दल त्याने मला सांगितलं नव्हतं आणि मी दरवेळी मला राहिलेल्या मुलाचा गर्भपात करत होते हे मी प्रशांतला सांगितलं नव्हतं. संसारात नवरा बायकोने दोघांनी एकमेकांना सगळ्या गोष्टी सांगायला हव्यात, कारण संसार एकाने नाही तर दोघांनी मिळून होत असतो. मी आमची काही सेविंग नसल्यामुळे स्वतःहून गर्भपात करून घेत होते, तर दुसरीकडे प्रशांत मला न सांगता सेविंग करत होता. त्याने हे व्यवहार मला आधीच सांगितले असते तर मी कधीच स्वतःचा गर्भपात केला नसता. मागच्या काही दिवसात जे काही घडलं त्यामुळे मला माझ्या नवऱ्याची किंमत कळली होती. नवरा व्यसनाधीन असो की कसाही असो, नवरा शेवटी नवराच असतो. नवरा पाठीशी असला की कुठल्याही परपुरुषाची स्त्रीवर वाकडी नजर टाकण्याची हिंमत होत नाही. आम्ही आमच्या संसारात काय चूक करत होतो हे आमच्या लक्षात आलं होतं. त्या दिवसानंतर घरातील सगळे व्यवहार प्रशांत मला सांगू लागला.